बी ए भक्तींच्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर नंबर 11 पाश्चात्य राजकीय विचार हा पेपर सेमेस्टर 5 साठी आपण शिकवायला घेतलेला होता. या पेपरमधील टॉपिक नंबर 1 प्लेटो हा विचारवंत आपण पूर्णपणे शिकवलेला आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 2 हा अरिस्टॉटल असा आहे, तोही आपण शिकवलेला आहे. आणि त्याच्यानंतर टॉपिक नंबर 3 मेकियावेली हा एक इटालियन विचारवंत होता, तोही आपण शिकवून पूर्ण केलेला आहे. आणि टॉपिक नंबर 4 जीन जॅक रूसो हा विचारवंत आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहे. जीन जॅक रूसो या विचारवंताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम आपण जीन जॅक रूसो ह्या विचारवंताचा जीवन परिचय, या विचारवंताची आपण ओळख करून घेऊया. म्हणून जीवन परिचय बघणं हे महत्त्वाचं आहे. युरोपमधील 18व्या शतकाच्या उत्तरार्धातील विचारवंतांमध्ये फ्रेंच तत्त्वज्ञ जीन जॅक रूसोचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. बुद्धिवादाचे व प्रबोधनाचे युग म्हणून तो काळ जगाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. फ्रेंच प्रबोधन आणि फ्रेंच राज्यक्रांती या दृष्टीने रूसोचे कार्य महत्त्वपूर्ण समजले जाते. फ्रेंच राज्यक्रांती रूसोच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी झाली. जरी झाली असली तरी त्या क्रांतीचा स्फूर्तिदाता आणि प्रेरक म्हणून रूसोने फार मोठी कामगिरी बजावलेली होती. जीन जॅक रूसोचा जन्म स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या शहरामध्ये 28 जून 1712 रोजी एका गरीब कुटुंबात झाला. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरामध्ये 28 जून 1712 रोजी एका गरीब कुटुंबामध्ये झाला. त्याचे मूळ घराणे फ्रेंच होते. त्याच्या पित्याचे नाव इजाक होते. त्याचा व्यवसाय घड्याळे तयार करण्याचा होता. रूसोच्या मातेचे नाव सुजान बर्नार्ड होते. वडिलांचे नाव इजाक आणि आईचे नाव सुजान बर्नार्ड असे होते. रूसो जन्मताच तिचे निधन झाले. पुढे रूसोचा सांभाळ त्याच्या आत्याने केला. लहानपणी रूसो अत्यंत अशक्त, रोगट आणि कृष्य होता. बालपणी त्याच्या मनावर काल्व्हिन प्रणीत कट्टर ख्रिश्चन धर्माचे संस्कार झाले.
काल्विन प्रणीत कट्टर ख्रिश्चन धर्माचे संस्कार झाले. त्याचे प्राथमिक शिक्षण बॉसे येथे झाले. येथे झाले. तेथे तो लॅटिन भाषा शिकला. पुढे काही दिवस एका शिल्पकाराच्या हाताखाली त्याने शिकाऊ उमेदवार म्हणून काम केले. परंतु या शिक्षणाला कंटाळून तो सेव्हा येथे गेला. पुढे त्याला कॅथॉलिक पंथाचे शिक्षण घेण्यासाठी एनेसी येथे पाठविण्यात आले. तेथे तो मॅडम दी वॉरेन्स या श्रीमंत बाईकडे राहिला. तिचा तो विद्यार्थी, सेवक व प्रियकर म्हणून तेथे राहिला. त्यावेळी रुसोचे वय 18 वर्षांचे होते व त्याने स्वतःच्या चरितार्थासाठी म्हणजे उदरनिर्वाहासाठी काही करणे आवश्यक होते. त्याला बासरी वाजविण्याचा छंद होता. हळूहळू तो संगीताचा शिक्षक बनला. त्याने संगीताची नवी लिपी पद्धती शोधून काढली. परंतु पॅरिसच्या संगीत तज्ज्ञांनी त्याची लिपी पद्धती अमान्य केली. इसवी सन 1742च्या दरम्यान मॅडम दी वॉरेन्स हिच्याशी त्याचे भांडण झाल्याने तो पॅरिस येथे राहू लागला. पुढे फेनिस येथे राजदूताच्या कचेरीत त्याने एक साधी नोकरी केली. परंतु नोकरीतही तो अयशस्वी ठरला. अशा रीतीने रुसोला सामान्यांचे व दारिद्र्याचे जीवन जगावे लागले. त्यामुळे त्याच्या मनात समाजातील उच्चभ्रू प्रतिष्ठित लोकांविषयी घृणा, तिरस्कार व द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्याच्या मनात समाजातील उच्चभ्रू प्रतिष्ठित लोकांविषयी घृणा, तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला. त्यानंतर पॅरिसला गेल्यानंतर तो एका साध्या जुन्या हॉटेलमध्ये राहू लागला. तेथे एक 22 वर्षाची तेरेज ल वासर नावाची मुलगी शिवणकाम करीत असे. रुसोचा तिच्याशी स्नेहसंबंध वाढला. बुद्धीने अत्यंत मंद, साधी व शांत स्वभावाची अशी ही अशिक्षित तेरेज रुसोची सहचारिणी बनली. सहचारिणी कोण? तेरेज ल वासर ही शिवणकाम करणारी मुलगी त्याची पत्नी बनली. तिच्यापासून रुसोला 5 अपत्ये झाली. परंतु रुसोने ती 5 अपत्ये अनाथाश्रमात नेऊन दिली. दारिद्र्यामुळे संगोपनाची जबाबदारी पेलणार नाही यामुळेच त्याने आपली सर्व मुले अनाथाश्रमाच्या स्वाधीन केली. रुसोने अडाणी अशा सामान्य प्रतीच्या स्त्रीची सहचरणी म्हणून निवड का करावी असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा असे म्हणता येईल की रुसोला शिक्षण, सुशीलता, सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, सद्वर्तन या गोष्टी कृत्रिम व बनावट वाटत होत्या. सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठेचे खोटे कवच पांघरणारी परंतु लबाडीने अप्रामाणिकपणे वागणारी उच्चभ्रू माणसे रुसोला आवडत नव्हती. त्यामुळे अत्यंत साध्या घरात गरिबीचे, साधेपणाचे परंतु तेरेजच्या सहवासात उत्कटतेने जीवन घालवण्यात रुसोला परमसुख वाटत होते.
रुसोला अत्यंत कष्टाचे, दारिद्र्याचे असे खडतर जीवन जगावे लागत असतानाच 1749 त्याच्या या जीवनाला कलाटणी देणारी एक घटना घडली. दी जीन शहराच्या अकादमीने एक निबंध स्पर्धा जाहीर केली. त्या निबंध स्पर्धेचा विषय होता, विज्ञानाच्या पुनर्स्थापनेने मानवी वर्तन शुद्ध केले आहे की भ्रष्ट केले आहे. विज्ञानाच्या पुनर्स्थापनेने मानवी वर्तन शुद्ध केले का अशुद्ध केले का भ्रष्ट केले, असा विषय होता. रुसोने या स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक पटकाविला. विज्ञानाचे माणसे आळशी, परावलंबी बनली असून त्यांची विक्रमी साहसी वृत्ती लोप पावली आहे. विज्ञानाच्या व कलेच्या विकासामुळे मानवाच्या वागण्यात बाह्यातकारी दिखाऊपणा, अप्रामाणिकपणा, कृत्रिमपणा बोकाळला आहे. सुसंस्कृतपणाच्या पोकळ बुरख्याखाली लोक प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा, सत्यनिष्ठा यांना पारखे झाले आहेत. विज्ञानाने माणसे लबाड, भ्रष्ट, स्वार्थी आणि निर्दय बनली आहेत. माणसाच्या ठिकाणी शूद्रता येऊन गुलामगिरी वाढीस लागली आहे. विज्ञान युगाच्या पूर्वी माणसे साधेपणाने, प्रामाणिकपणाने सुखी जीवन जगत होती. तेच मानवी जीवनाच्या दृष्टीने खरे सुवर्णयुग होते. असे विचार रुसोने आपल्या निबंधात मांडलेले होते. रुसोला दी जीनच्या अकादमीचे पहिले पारितोषिक मिळाले आणि त्याबरोबरच त्याला प्रसिद्धीही मिळाली. नंतर 1754 साली दी जीनच्या अकादमीने दुसरी निबंध स्पर्धा ठेवली. मात्र या स्पर्धेत रुसोला दुसरे पारितोषिक मिळाले. रुसोने 1755 डिस्कोर्सेस ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा लेख विश्वज्ञान कोशासाठी लिहिला. हा लेख राजकीय अर्थशास्त्र या नावाने पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला. पुढील काळात म्हणजे 1758 ते 1766 पर्यंत रुसोने अनेक ग्रंथ लिहिले. सोशल कॉन्ट्रॅक्ट व ईमेल यासारखे महत्त्वाचे ग्रंथ लिहिण्याचे कार्य रुसोने पूर्ण केले. 1766 रुसो इंग्लंडला गेला. इंग्लंडमध्ये त्याची कीर्ती खूपच पसरली होती. लोक त्याला पाहण्यासाठी खूप गर्दी करीत असत. आपल्या इंग्लंडच्या वास्तव्यात त्याने ब्रिटिश शासन पद्धतीचे अगदी बारकाईने निरीक्षण केले होते. 1767 रुसो फ्रान्समध्ये परत आला. त्याने आपले लिखाण चालू ठेवले होते, परंतु त्याला मानसिक विकृतीने पछाडलेले होते. भीती, संशय, नैराश्य, वैफल्य यामुळे रुसो मानसिक विकृतीच्या भयानक अवस्थेमध्ये पोचलेला होता. या अवस्थेत 1778 पॅरिसपासून 20 मैलावर इरमेनन फिले या गावी रुसोचे निधन झाले. रुसोचा देह इरमेनन फिले येथील एका सरोवराच्या काठी पुरला गेला. फ्रान्सच्या क्रांतीनंतर विजयी क्रांतिवीरांनी घोषणांच्या प्रचंड आवाजात क्रांतीच्या या प्रेरक आणि स्फूर्तिदात्या महापुरुषाचा देह तेथून बाहेर काढून वाजत गाजत गौरवाने व मान सन्मानाने पॅरिसला आणून पॅन्थेऑनच्या प्रसिद्ध स्मशानभूमीत व्होल्टेरच्या समाधीशेजारी समाधीस्थ केला होता. अशा पद्धतीनं एका सामान्य कुटुंबात जन्मलेला रुसो हा अगदी शेवटपर्यंत टप्प्याटप्प्याने विकसित होत गेला आणि आपले राजकीय विचार त्याने सोशल कॉन्ट्रॅक्ट, ईमेल
डिस्कर्सेस ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अशा ग्रंथांच्या मध्ये त्याने आपले राजकीय विचार लिहून ठेवले. अशा पद्धतीनं प्लेटोचा जीवन परिचय म्हणजे ओळख ही या ठिकाणी पुरेशी आहे. आता पुढचा पॉईंट आपण बघूया, रूसोची ग्रंथरचना. रूसोची ग्रंथरचना. रूसोने अनेक ग्रंथ लिहिले, परंतु जगामध्ये आज जी त्याची ख्याती आहे ती त्याच्या सामाजिक करार या ग्रंथामुळे. रूसोने पुढील काही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. पहिला ग्रंथ डिस्कर्सेस ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी, राजकीय अर्थशास्त्रावरील संवाद, 1758 हा ग्रंथ लिहिला. दुसरा ग्रंथ सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे सामाजिक करार, हा 1762 लिहिला. तिसरा ग्रंथ दी ईमेल म्हणजे शिक्षणावरील ग्रंथ आहे, तोही 1762 लिहिला. आणि चौथा ग्रंथ आहे कॉन्फेशन म्हणजे रूसोच्या आठवणी व स्मृती सांगणारा त्याचा हा ग्रंथ आहे. तो 1765 ते 1770 दरम्यान लिहिलेला आहे. वरील या 4 ग्रंथाशिवाय रूसोने अनेक लहान मोठे ग्रंथ लिहिले. त्याच्या विचारांवर प्लेटो, एरिस्टॉटल, हॉब्ज, लॉक यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता. काही प्रमाणात मॅकियाव्हेली, मॉन्टेस्क्यू ह्यांच्याही विचारांचा त्याच्यावर प्रभाव पडलेला दिसतो. अशा पद्धतीनं रूसोची ग्रंथरचना जी आहे ती महत्त्वाचे आहे. 4 महत्त्वाचे ग्रंथ आणि इतर मग लहान मोठे छोटे छोटे ग्रंथ त्याचे आहेत. त्याची काही प्रसिद्धी नाही, पण हे 4 ग्रंथ मात्र प्रसिद्ध आहेत, हे लक्षात घ्यायचं. आता सामाजिक करार हा एक त्याचा 1762 साली लिहिलेला ग्रंथ, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती आपण घेऊया. रूसोने इसवी सन 1762 सामाजिक करार हा ग्रंथ लिहिला. सामाजिक करार या ग्रंथातील राजकीय विचारांमुळे रूसो जगप्रसिद्ध विचारवंत ठरला. 1789 जी फ्रेंच राज्यक्रांती झाली तिची प्रेरक शक्ती म्हणजे हा ग्रंथ होय. सामाजिक करार या ग्रंथातील तत्वे आणि घोषणा यांचा क्रांतिकारकांच्या मनावर फार मोठा पगडा बसला होता. बुद्धीपेक्षा भावनेवर जास्त भर देऊन रूसोने हा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे त्याचा राज्यक्रांतीवर फार मोठा प्रभाव पडला होता आणि म्हणूनच क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली. रूसोचा सामाजिक करार हा ग्रंथ 4 पुस्तकात विभागला असून त्यात पुढील विषयांचा समावेश केलेला आहे. पुस्तक पहिलं, प्राथमिक अवस्थेत समाज कसा होता, म्हणजे प्राथमिक अवस्थेतील समाज, त्यानंतर सामाजिक करार, त्यानंतर राज्यसंस्था आणि त्याच्यानंतर मग मालमत्ता इत्यादी विषयक विचार. सामाजिक करार या ग्रंथाच्या पहिल्या पुस्तकामध्ये आहे. तर सामाजिक कराराचं दुसरं पुस्तक, त्यामध्ये काय आहे तर सार्वभौमत्व, कायदा, कायद्याचे वर्गीकरण आणि लोक याविषयीचे विचार. पुस्तक 2 मध्ये सार्वभौमत्व, कायदा, कायद्याचे वर्गीकरण आणि लोक या संदर्भातले विचार. पुस्तक 3
राज्याचे प्रकार, शासनाचे वर्गीकरण, लोकशाही, राजेशाही, उमरावशाही, संमिश्र शासन पद्धती, राजकीय समाज इत्यादी विषयक विचार पुस्तक 3मध्ये. आता पुस्तक 4 मतदान, निवडणुका, लोकपाल संस्था, हुकुमशाही, नागरी धर्म इत्यादी विषयक विचार. अशा पद्धतीनं रुसोने त्याचा सामाजिक करार या ग्रंथामध्ये या 4 छोट्या छोट्या पुस्तकांचा समावेश केलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणून सामाजिक करार हा त्याचा ग्रंथ खूप महत्त्वाचा आहे इतर ग्रंथांच्या पेक्षा. आता पुढचा एक पॉईंट आपण बघूया, रुसोचे मनुष्य स्वभाव संबंधीचे विचार. रुसोचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार. रुसोची मनुष्य स्वभावाची कल्पना हॉब्जच्या विचाराहून वेगळी होती. मनुष्य हा स्वार्थी, आक्रमक, दुष्ट वृत्तीचा आहे हे हॉब्जने सांगितले होते. हे हॉब्जचे विचार रुसोला मान्य नव्हते. त्याच्यामध्ये मनुष्य स्वभावाने चांगला असतो. मनुष्याचा स्वभाव निर्माण होण्यासाठी 2 सहज प्रवृत्ती महत्त्वाच्या ठरतात. मनुष्याचा स्वभाव निर्माण होण्यासाठी 2 सहज प्रवृत्ती महत्त्वाच्या ठरतात. एक आत्मरक्षणाची प्रवृत्ती आणि दुसरी सहानुभूतीची प्रवृत्ती किंवा संघ प्रवृत्ती. ह्या 2 प्रवृत्तीमुळे मनुष्याचा स्वभाव चांगली कृती करण्यास उपयुक्त होतो. आत्मसंरक्षण करण्याची जशी त्याच्या ठिकाणी उपजत वृत्ती असते, तसेच इतरांविषयी त्याला सहानुभूती वाटत असते. काही वेळा या 2 मूलभूत प्रवृत्तीमध्ये संघर्ष निर्माण होतो. तेव्हा मनुष्य आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून तो संघर्ष कमी करतो. विवेकामुळे मनुष्याला चांगले वाईट समजते, तसेच सत्य असत्याची ओळख होते. अर्थात विवेकामुळे तो चांगल्या मार्गाकडे प्रवृत्त होतो. रुसोच्या मते आत्मप्रेम हे नेहमीच चांगले असते व नेहमीच निसर्गाला अनुसरून व्यक्त होत असते. आत्मप्रेमाची अहंकाराशी गल्लत करता कामा नये, कारण अहंकार हा केवळ समाजातच निर्माण होतो. निसर्गाच्या मूळ अवस्थेत अहंकार अस्तित्वात नव्हता. अहंकार नेहमी इतरांपेक्षा स्वतःची निवड करण्यास व्यक्तीला प्रवृत्त करीत असतो. आत्मप्रेम हे निश्चितपणे वाईट नसते. ते अहंकाराशी एकरूप समजता येणार नाही. आत्मप्रेमाप्रमाणेच मनुष्याला दुसऱ्याविषयी सहानुभूती, दया, प्रेम वाटत असते. स्वतःविषयी जे अमर्याद प्रेम वाटत असते त्याला मर्यादा घालून ती भावना मानवजातीच्या रक्षणासाठी, सुखासाठी प्रवृत्त करणे याला सहानुभूती किंवा दया असे म्हटले जाते. रुसोच्या मते दया भावना मानवाच्या आत्मप्रेमातूनच प्रकट होत असते. जेव्हा मनुष्याला इतरांविषयी सहानुभूती वाटते, तेव्हा त्याला त्याच्यापेक्षा जे अधिक सुखी असतात त्यांच्याशी अधिक एकरूप होता येत नाही. तर जे त्याच्याप्रमाणेच समदुखी, वाईट परिस्थितीत असतात त्यांच्याशी तो अधिक लवकर व सुलभपणे समरस होतो आणि त्याच्याविषयी त्याला दया, भावना, सहानुभूती अनुभवायला मिळते. अशा रीतीने सहानुभूती किंवा दया मनुष्याचा पहिला सापेक्ष स्थायीभाव असलेला दिसतो. रुसोच्या मते मानवाच्या आत्मप्रेमाला जसे वळण दिले जाईल त्याप्रमाणे मानवाचा नैतिक विकास होत असतो. आत्मप्रेमामुळे जो मनुष्य केवळ आत्मकेंद्रित होऊन स्वसंरक्षणाची आणि स्वहिताची कृती करीत राहतो तेव्हा त्याच्यात नैतिक दुर्गुण निर्माण होत राहतात. इतरांच्या हिताचा, स्वास्थ्याचा बळी देऊन स्वहित साधण्याकडे मनुष्य जेव्हा वळतो तेव्हाच तो अहंकारी वृत्तीचा बनतो.
अर्थात प्रत्येक व्यक्ती त्या वृत्तीने वागू लागली की सामूहिक जीवन अधिकच धोक्यात येते. म्हणून मनुष्याने अधिक आत्मप्रेमी किंवा आत्मकेंद्रित होऊ नये. इतरांच्या सुखदुःखाशी समरस होऊन इतरांच्या गरजांचा भावनांचा विचार करून सहानुभूतीने वागले पाहिजे, असे रुसोने आपले मत व्यक्त केलेले आहे. रुसोच्या मानवी स्वभावाच्या मनोविश्लेषणाच्या विचारातून सामाजिक करार सिद्धांताची पार्श्वभूमी समजून येते. कारण निसर्गावस्थेतील मानव सामाजिक करार करण्यास का प्रवृत्त झाला याची मीमांसा रुसोने केलेली आहे. अशा पद्धतीनं रुसोने मानवी स्वभावासंदर्भात विचार प्रकट केलेले आहेत, हे लक्षात घ्या. आता मानवी स्वभावाच्या या विषयानंतर किंवा विचारानंतर त्याने निसर्ग अवस्थेसंदर्भात आपले काही विचार सांगितलेले आहेत. रुसोने आपल्या डिस्कोर्सेस ऑन द आर्ट्स अँड सायन्स या ग्रंथात निसर्गावस्थेचे वर्णन केलेले आहे. त्याच्या मते निसर्गावस्थेत मानव आपल्या उपजत प्रवृत्तीनुसार जगत होता. त्या काळातील मानव प्रेमळ व सहानुभूती वृत्तीचा होता. हॉब्सने वर्णन केल्याप्रमाणे मानव स्वार्थी, आक्रमक, भित्रा, संकुचित व सतत कलह करणारा असा नव्हता. रुसोच्या मते मनुष्य हा उमद्या स्वभावाचा पशु होता. निसर्गावस्थेत तो एकाकी, स्वतंत्र व संतुष्ट होता. त्याला कोणत्याही प्रकारची काळजी नव्हती. मानवी जीवन स्वर्गतुल्य सुखी होते. संघर्ष, द्वेष, असूया असे दुर्गुण मानवी जीवनामध्ये नव्हते. मनुष्याला कोणतीही भाषा अवगत नव्हती. संपत्ती, संस्कृती, धर्म, बंधने इत्यादींचा पूर्ण अभाव होता. विज्ञान आणि कला यांचा विकास झाला नव्हता. त्यामुळे वस्तूची अभिलाषा किंवा भविष्याची चिंता याविषयी मनुष्याला आकर्षण नव्हते. निसर्ग अवस्थेत मनुष्य अत्यंत सुखी होता. तो स्वतंत्र, निर्भय आणि स्वयंपूर्ण जीवन जगत होता. इतरांच्या मदतीची त्याला गरजच नव्हती. निसर्ग अवस्थेत मानवाच्या गरजा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी लागणारी कुवत व सामर्थ्य यांच्यात एक प्रकारचा समतोल साधलेला होता. रुसोच्या मते निसर्गावस्थेतील मानवाचे हे सुख फार काळ टिकले नाही. लोकसंख्येत जसजशी वाढ होऊ लागली तसतशी मानवी बुद्धी समवृत्तीकडे झुकू लागली. त्याला अन्न, वस्त्र, आश्रय म्हणजे निवारा यांची गरज भासू लागली. त्यामुळे मानवाच्या सामूहिक जीवनाला सुरुवात झाली. आपल्या संरक्षणासाठी व स्वहितासाठी मालमत्ता संग्रहित करण्याचा मोह व्यक्तीच्या मनात शिरला व यातूनच व्यक्तिगत संपत्ती निर्माण झाली. ज्या मनुष्याने सर्वात प्रथम आपल्या सभोवतालच्या जमिनीच्या तुकड्याला माझी जमीन असे म्हणून शेजारच्या लोकांनाही आपली मालकी बजावून ठेवली, त्या मनुष्याने समाज व्यवस्थेचा पाया घातला असे म्हणता येईल. परंतु त्याचबरोबर नैसर्गिक साधनसामग्रीवरील सर्वांचा समान हक्क नष्ट झाला आणि तुझे माझे ही भावना निर्माण झाली. मनुष्याला स्वार्थामुळे संघर्ष, गुन्हे करण्याची सवय लागली. मनुष्याच्या स्वभावात भीती, वैर, जुलूम, हिंसा अशा भावना बळवल्या. संपत्तीचा संग्रह आणि त्यातून संपत्तीची विषम वाटणी होऊ लागली. विषमतेतून संघर्ष सुरू झाले. निसर्ग अवस्थेत जे स्वर्गीय सुखी जीवन जगत होते ते नष्ट झाले. सहकार्याची, शांततेची जागा संघर्षाने घेतली. मनुष्याला जीविताची आणि वित्ताची खात्री वाटेनाशी झाली. आपली संपत्ती, चीजवस्तू दुसरी व्यक्ती हिरावून अथवा फसवून नेते की काय याविषयी मनुष्याला चिंता लागून राहिली. तेव्हा पूर्वीचे निसर्ग अवस्थेतील सुख पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक मनुष्य विचार करू लागला होता. व्यक्तीचे स्वातंत्र्य व मालमत्ता यांचे संरक्षण करण्यासाठी नवी समाज व्यवस्था उभी करण्याची गरज भासू लागली. आणि या विचारातूनच
मानव सामाजिक करार करण्यास प्रवृत्त झाला असे रुसोचे मत आहे. निसर्ग अवस्थेतील स्वातंत्र्य सुख प्राप्त करण्यासाठी लोकांनी सामाजिक करार करून समाज व्यवस्था निर्माण केली. म्हणजे अशा पद्धतीनं निसर्गावस्था ही रुसोने वर्णन केलेले आहे. आणि निसर्गावस्थेतून मग नंतर त्या समाजातील लोक किंवा निसर्गातील लोक एकत्र येऊन सामाजिक करार करतात आणि सामाजिक करार करून नंतर मग समाजाची निर्मिती होते, राज्याची निर्मिती होते असं त्याला म्हणायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि सामाजिक करार कसा होऊ शकतो, निसर्गावस्थेमध्ये असणारे लोक सामाजिक करार कसं करतात, हा भाग आपण उद्याच्या पेरीला बघूया. या ठिकाणी आपण थांबूया.